नमस्कार मंडळी, रुची वेधवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत एक युनिक रेसिपी, पण तरीसुद्धा थोडीशी पारंपरिक असलेली केळ्याची भजी. खूप रुचकर खमंग होतात. बिना कांद्या लसणीची रेसिपी तुम्ही नक्की करून पहा. यासाठी मी 1 बाऊल बेसन पीठ म्हणजे चण्याचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे तांदूळाचं पीठ. पिठाचं एकूण वजन 100 ग्रॅम आहे. यामध्ये 4 केळ्यांची भजी होतात. रंगासाठी थोडीशी हळद घातली, चवीपुरतं मीठ घातलं, 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, पाऊण चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा घातलेला आहे, 1 चमचा जिऱ्याची भरड घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचा स्वाद ह्या भज्यांना अगदी अप्रतिम अशी चव देतो. तेव्हा हे दोन्हीपैकी तुम्ही काही स्किप करू नका. पीठ चांगलं चमच्याने ढवळून घेतलं आणि आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे कालवून घ्यायचं आहे. फार पातळ होता कामा नाही आहे किंवा खूप घट्टही ठेवायचं नाही आहे. ज्याप्रमाणे आपण बटाट्याच्या भाज्यांसाठी पीठ कालवतो त्याचप्रमाणे थोडंसं सरसरीत असं हे पीठ कालवून घेतलं. यावर आता 10 मिनटं झाकण ठेवूया म्हणजे पीठ चांगलं मुरेल. कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. 10 मिनटं झालेली आहेत. त्यामध्ये 2 चमचे आपण गरम तेल घालून हे पीठ पुन्हा चांगलं ढवळून घेऊया. बाकी सगळी तयारी करून झाली की मग आपल्याला केळ्याचे काप करून घ्यायचे आहेत. इथं मी हिरव्या सालीची केळी घेतलेली आहेत. थोडीशी स्टीफ अशी केळी पाहून घ्यायची, फार पिकलेली केळी घ्यायची नाही. किंवा तुम्ही याच्यासाठी राजेळं केळंसुद्धा घेऊ शकता. ह्याचे आपल्याला आता असे काप करून घ्यायचे आहेत. फार जाड नाही किंवा फार पातळ नाही, साधारण ह्या जाडीचे काप करून घेतले. हे सर्व काप आपण आता पिठामध्ये घालून घेऊया. हलक्या हाती पीठ कालवून चमच्याने किंवा हाताने आपल्याला ही भजी कढईत सोडायची आहेत. तेल चांगलं कडकडीत तापलेलं असावं. तेल असेल त्याप्रमाणे तुम्ही भजी कढईमध्ये सोडा. मी 5 ते 6 भजी घातलेली आहेत. झाऱ्याने थोडंसं तेल उडवत ही भजी तळून घ्यायची आहेत. लगेच उलटायची नाही. 1-2 मिनटं भजी कढईत चांगली फिरवत तळून घ्यायची आणि मग आता भजी उलटून घेऊया. आता गॅसची फ्लेम थोडी मध्यम केली तरी चालेल आणि मध्यम आचेवरती ही भजी आपल्याला 2-3 मिनटं चांगली तळून घ्यायची आहेत. मस्तपैकी खमंग अशी ही भजी तळून घेऊया. आता तुम्ही बघा थोडासा रंग बदललेला आहे आणि मस्त खमंग खरपूस अशी भजी आपली तयार आहेत. चाळणीमध्ये भजी काढून घेऊया. चाळणीमध्ये तुम्ही टिश्यू पेपर घालू नका, कारण त्याला ही भजी चिकटतात. केळ्याचा थोडासा गोडवा असल्यामुळे भजी थोडीशी स्टिकी असतात, त्याला पेपर चिकटतो. आता ही सर्व भजी मी करून घेतलेली आहेत. मस्तपैकी छान गोल्डन ब्राऊन रंगाची आपली ही भजी तयार आहेत. खमंग खुसखुशीत आणि कांदा लसूण नसल्यामुळे ही भजी आपल्याला नैवेद्यावर वाढता येतात. सोबत ठेवलेली आहे पुदिनाची चटणी आणि गोड आंबट अशी चिंचेची चटणी. आतून केळ्याचा स्वाद, वरून तिखट मिठाचं कोटिंग. खूप सुंदर भजी होतात. तुम्ही नक्की करून पहा.